हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल त्रिशा अँड त्रिशा कॉर्नर. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी चिकन बिर्याणी. तर गटारीजवळ येतच आहे, तर तुम्ही काय काय घरात बनवता हे मला नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. 1 किलो चिकन घेतलं आहे आणि अख्खा खडा मसालाची बुक्की, गरम मसाला, हळद, तिखट आणि बेडगी मसाला, दही घेतलेला आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून चिकनला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया. आता त्याच्यात दही घालूया आणि छान असं मॅरिनेट करू. इथे घेतलेली कोथिंबीर, लसूण, आलं, पुदिना, 4 मिरच्या ह्याची आपण पेस्ट करायची आहे. आणि ही पेस्ट पण आपल्याला बिर्याणी करताना घालायची आहे. इथे घेतलेत कांदे आणि टॅमॅटो, ह्याला आपण असे चॉप करून घ्यायचे छान. आणि बिर्याणीसाठी एवढे कांदे आणि टॅमॅटो लागतात. तर इथे छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन. घेतलेला आहे जिरा, 1 खडा वेलची, चक्रीफूल आणि 2 तेजपत्ता. तर सर्वप्रथम आपण एक मोठा टोप घेऊया, त्याच्यात तेल आणि जिरं घालूया. त्याच्यानंतर घालूया तेजपत्ता आणि 1 चक्रीफूल आणि 1 वेलची, मोठी वेलची. तर मी इथे बाकीचे खडे मसाले घातले नाहीत, कारण की अख्खा खडा मसाल्याची जी पावडर असते ती मी घरातच केलेली होती. मग ती पावडर आपण आता इथे यूज करणार आहोत. तर मी ह्याच्यात कांदा घातलेला आहे आणि तो चांगला आपण फ्राय करून घेऊया आणि झाकण ठेवूया. तर त्याच्यात मी मीठ पण घातलेलं होतं, म्हणजे छानपैकी असं कांदा सॉफ्ट होईल. इथे मी तांदूळ घेतलेत, बासमती नाही घेतले, मी घेतलेत बदाम कोलम तांदूळ, कारण की मला बासमती आवडत नाही जास्त. त्याच्यामुळे ह्या तांदळाची बिर्याणी तुम्ही घरात एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ह्याच्यात आपण घातलेलं आहे जिरं, मीठ आणि तेल. बासमती तांदळाने पोट लगेच भरतं, पण मन भरत नाही. आणि ह्या तांदळाने छान अशी टेस्ट पण येते, पोट पण लवकर भरत नाही आणि आपल्याला मनसोक्त पाहिजे तेवढी बिर्याणी आपण खाऊ शकतो. तर कांदा छान फ्राय झाला होता, म्हणून मी आता त्याच्यात टॅमॅटो घातलेत, तेही आपण छान असे सॉफ्ट करून घेऊया. आणि मग जे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत. तर आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात घालायचं आणि छान असं फ्राय करून घ्यायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यात आता आपण घालूया ती हिरवी मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट ही आपण केली होती, ती आपण आता ह्याच्यात मिक्स करून घेऊया. हे छान शिजायला मगाशी मी कांद्यात मीठ टाकलं होतं, म्हणून आता चिकनच्या ग्रेव्हीमध्ये जरा आपल्याला जेवढं पाहिजे त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं. तर इथे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली होती चिकनची. आणि भातालाही छान उकळी आली होती. असा मी भात मोकळा करून चाळणीत काढून ठेवला होता. आणि आता तो आपण चिकनच्या ग्रेव्हीच्या वर आपण त्याला असं लावून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपण त्याच्यात फूड कलर, रेड कलर घेतला आहे मी, तोही मी घालून घेते, म्हणजे तो आतपर्यंत शिजतोय. आता चिकन थोडा वेळ आपण शिजत ठेवलं होतं, जरा अर्धं कच्चं शिजल्यावरती भात टाकायचा, म्हणजे ते चिकन शिजायला पटकन वेळ जातो. नाहीतर मग चिकन खाली करपत येतं आणि आपल्याला कळत नाही. तर ही अशी बिर्याणी आपली रेडी आहे. तर तुम्ही अशी बिर्याणी नक्की ट्राय करून बघा, खायला खूप टेस्टी आणि खूप छान लागते. मी तिखट बनवली होती, तुम्हाला जशी हवी आहे तसं तुम्ही तिखट वापरून बनवू शकता. तर चला बाय, मला नक्की सांगा कमेंट करून कशी होती.